तर मित्रांनो, आपण पाहतात पुणे पीसीएमसी न्यूज 24. आपण आलो चिंचवड पोस्ट ऑफिस येथे. या ठिकाणी राखी पौर्णिमा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्या ठिकाणी काही नागरिकांनी प्रशासनाला सांगितलं, पोस्ट मास्टरला, की इथे 2 काउंटर चालू करा, 3 काउंटर चालू करा. यावरून त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. हुज्जतचं वाद भांडणात रूपांतर झालं आणि हे व्यक्ती आहेत, काय नाव दादा आपलं? माझं निलेश. काय झालं नेमकं? नाही, मी त्यांना एवढीच रिक्वेस्ट केली की बाहेर 30-40 लोकांची लाईन आहे, लाईन गेट पर्यंत गेली आहे, ते म्हटलं 2 काउंटर चालू करा. तर त्यांचा जो काम करणारा माणूस होता, त्याचं नाव माहित नाही मला, तो म्हणला की तुम्ही पहिले बाहेर जा. मला हे अपेक्षित नव्हतं की तुम्ही हाकलू शकत नाही एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमधून. आम्ही जर तुमच्याकडे सर्व्हिस घ्यायला आलो तर ही हाकलण्याची भाषा ही चुकीची आहे. बाकीचा त्यांचा स्टाफ व्यवस्थित बोलत होता की त्यांचे प्रॉब्लेम सांगत होते, काय स्टाफ कमी आहे वगैरे. पण ती पर्टिक्युलर जी व्यक्ती, मला नाव नाही माहिती, त्यांनी मला वाटतं आतमध्ये आयडेंटिफाय केलंय त्याला, त्यांनी आय कार्ड पण घातलं नव्हतं. ते म्हणजे की तुम्ही पहिले गेट आउट. त्यांनी आय कार्ड घातलेलं नाही. गेट आउट म्हणणं हे चुकीचं आहे. आम्ही गव्हर्नमेंटवर ट्रस्ट ठेवून आम्ही सर्व्हिस घ्यायला येतो आणि अशा पद्धतीची वागणूक काही मला योग्य वाटत नाही. तर मित्रांनो, आपण पाहत आहात की हे होते, काय नाव आपले? निलेश वाणी. वाणी. त्यांच्याशी त्यांची हुज्जत झाली आहे. हे कायदेशीर त्यांना सांगितलं की 2 काउंटर चालू करा. 1 ते 1.5 तास झाला आम्ही रांगेत आहोत. मात्र पोस्ट मास्तर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांना ही दमदाटी करून, उद्धट भाषा करून हाकलून देण्याची भाषा केली आहे. धन्यवाद. आपण पाहतात पुणे पीसीएमसी न्यूज 24 लाईव्ह.